सही विरार महानगर पालिका के घन कचरा व्यवस्थापन विभाग द्वारा स्वच्छ भारत मिशन 2 व स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 के तहत विविध प्रकार की प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जिसका पुरस्कार वितरण कार्यक्रम आज माननीय आयुक्त अनिल पवार की उपस्थिति में कार्यक्रम की शुरुआत की गई, जिसमें सर्वप्रथम महापुरुषों को माल्यार्पण कर और दीप प्रज्वलित करने के बाद शुरू हो गया और उसके बाद आए हुए सभी आगंतुकों का साल और तुलसी का पौधा देकर सम्मानित किया गया, जिसके बाद पुरस्कार वितरण का कार्यक्रम शुरू हो जाता है, जिसमें सहभागी हुए प्रतिभागियों के द्वारा किए गए कार्यों और समाज में स्वच्छता के प्रति किए गए कार्यों के लिए उन्हें पुरस्कार से सम्मानित किया गया। इसमें समाज के सभी वर्गों के लोगों को शामिल किया गया था, जिसमें सोसाइटी की महिलाओं से लेकर स्कूली बच्चे भी शामिल हैं, जिन्हें माननीय आयुक्त द्वारा ट्रॉफी और प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया गया। पुरस्कार वितरण करने के बाद आए हुए आगंतुकों ने सभी को संबोधित करते हुए अपनी अपनी बात रखी। उसी क्रम में आयुक्त महोदय अनिल पवार साहब ने अपनी बात रखते हुए स्वच्छता में किए गए अपने कार्य गिनाए और सफाई कर्मियों के लिए किए गए कार्य बताए, जिसमें उनका वेतन बढ़ाने से लेकर अन्य सुविधाओं के बारे में बताए जो दी जा रही है और आगे क्या क्या दी जाएंगी। देखिए पूरी रिपोर्ट। Yes, okay. चलो yes, okay. Yes, okay. Same one. Okay. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती असेल आणि नवीनकरण असेल हा देखील उपक्रम हाती घेतलेला आहे। या साधारणतः आर्थिक वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल। त्याचप्रमाणे मी या ठिकाणी आवाहन करतोय की ज्यांच्या घरात शौचालय नसेल त्यांच्यासाठी देखील इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्डसाठीची शौचालयाची केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत, त्याच्यामधून काही अनुदान देखील आपल्याला मिळत असतं, काही आपल्याला पदरमोड करायची, काही शासन देत असतं, जेणेकरून त्या शौचालयाचा वापर आपल्याला करता येईल आणि उघड्यावर शौच करण्यापासून आपल्याला स्वतःलाही रोखता येईल आणि आपलं आरोग्य देखील सांभाळता येईल। या दृष्टिकोनातून म्हणजे वैयक्तिक आरोग्य असेल, सार्वजनिक आरोग्य असेल किंवा पब्लिक हेल्थ म्हणतो आपण, याचा देखील सर्वांचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या नागरिकांची देखील त्यासाठी आम्हाला मदत मिळाली पाहिजे। सर्वात महत्त्वाची बाब अजून अशी आहे की या ठिकाणी 2013 पासून साधारणतः 15 लाख मेट्रिक टन एवढा कचरा ज्याला लिगसी वेस्ट म्हणतो तो आपल्याला इथे साचलेला होता, तर त्याच्यावर देखील प्रक्रिया करण्याचं काम चालू केलेलं आहे। त्यासाठी आपण गोखलेला एक मशिनरी देखील आणलेली आहे। त्या 15 लाखापैकी 3.3 लाख मेट्रिक टन साधारणतः 3.5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर आपण त्याचा विल्हेवाट देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे। तसंच आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसुद्धा खूप होत आहे। या कन्स्ट्रक्शनचे देखील डिमॉलिशन ओला आणि सुका हा वर्गीकरण करणं आहे, कारण की कचरा वेचक व्यक्तींना त्यांचा रोजगार म्हणून ते कचरा वेचतात आणि ज्या काही वेस्टमधल्या वस्तू असतील त्या बाहेर जाऊन विकून त्यांचं कुटुंब चालवत असतात। परंतु हा जो ओला आणि सुका कचरा वेगवेगळा विलगीकरण करत असताना त्यांच्या आरोग्यात जो अडचण होते ती पण फार मोठी आहे। त्यासाठी आम्ही साधारणतः प्रत्येक वर्षी 25,000 इतक्या आपल्या निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन आम्ही कलेक्ट करत असतो, सोसायटीला पण ते आम्ही देत असतो। किंबहुना घरात देखील माझी विनंती असेल की त्यांनी जर स्वतःहूनच छोटे छोटे काय डस्टबिन असेल ना, कचरा ओला आणि सुका वेगळा करून जर आपल्या सोसायटीच्या बाहेर किंवा रस्त्यावरचे काही डबे आपण ठेवलेले आहेत त्याच्यात टाकलं तर विलगीकरणाकरता जो अडचण होते त्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याकरता जी अडचण होते ती देखील कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं।
आणि 54 असे स्पॉट होते जे ब्लॉक स्पॉट्स होते ते आम्ही आयडेंटिफाय केले. तर तिथं देखील सुशोभीकरण केलं होतं, परंतु त्या ठिकाणी देखील लोक कचरा टाकण्याचं धाडस करतात. तर त्या देखील त्यासाठी देखील प्रबोधन केलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आता आम्ही CCTV लावणार आहोत, म्हणजे 10 लोकांना दंड केल्याशिवाय नागरिक सुधारत नाही असाही काही वर्ग आहे. तर त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. त्याचे ब्लॅक स्पॉट्स आहे ज्या ठिकाणी कचरा कायम टाकला जातो त्या ठिकाणी जे स्वच्छतेचे काही आम्ही प्रतीक तयार केलेले आहे ते देखील चांगल्या पद्धतीने राहील अशी अपेक्षा आहे. आणि शहरातले नागरिक आणि स्वच्छता दूत आणि महापालिकेतले अधिकारी कर्मचारी आपण एकत्र येऊ आणि आपले शहर स्वच्छ आणि सुंदर आणि शौचमुक्त करू, तसंच प्लास्टिक मुक्त करू असं आवाहन या ठिकाणी करतो. आणि विद्यापन लोक सहभाग घेतात, तर नागरिकांना भेटतात, त्यावेळेस स्वच्छतेचं महत्त्व जर आपण सांगितलं तर या शहर स्वच्छता मोहिमेला जास्तीत जास्त मदत होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.